ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्मृतीस्थळावरून रॅली काढून कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील दर्शन घेणार आहोत। ज्यांनी या देशाला संविधान दिले, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने नवीन एक इतिहास घडवण्यासाठी आपण सर्व इंडिया आघाडी पुढील वाटचाल करणार आहोत। मी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत, पण उमेदवार शुभेच्छा स्वीकारायला तयार नाहीत। गेल्या 35 वर्षात ठाणे शहराचा मी 4 वेळा नगरसेवक, आमदार, महापौर, 2दा खासदार ही काम करण्याची संधी ठेकेदारांनी दिलेली आहे। गेली 10 वर्षे या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका यांच्या माध्यमातून विविध विकास कामं केलेली आहेत। मला खात्री आहे की जनता मला पुन्हा तिसऱ्यांदा काम करण्याची संधी देतील। साहेब, अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहात, धर्मवीरांचा आशीर्वाद देखील घेतलाय, काय सांगा? ठाण्याचं दैवत, ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब या ठिकाणी यांच्या पुतळ्याला हार घालून त्याचबरोबर स्मृतीस्थळावरून या ठिकाणी आम्ही रॅली काढून कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी दर्शन घेणार आहोत। अशा पद्धतीने या महाराष्ट्राला, या देशाला ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने या नवीन एक इतिहास घडवण्यासाठी आपण सर्व इंडिया महाविकास आघाडी या ठिकाणी वाटचाल करणार आहे। साहेब, आपण अर्ज भरायला निघालात, परंतु समोर कोणीही उमेदवार दिसत नाही। मला वाटतं उमेदवारांना शुभेच्छा मी दिलेल्या आहेत, परंतु ते उमेदवार शुभेच्छा घ्यायला पण तयार नाहीत। त्याला करायचं काय? साहेब, कशा प्रकारे नागरिकांसमोर जाणार आहात, कोणकोणती कामे घेऊन? मला वाटतं गेल्या 35 वर्षे या ठाणे शहराचा मी 4 वेळा नगरसेवक, महापौर, आमदार, 2दा खासदार हे काम करण्याची संधी ठाणेकर जनतेने दिलेली आहे। आणि तुम्ही बघितलं असेल, नवी मुंबई ची जनता असेल, मीरा भाईंदरची जनता असेल, गेली 10 वर्ष या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, महानगरपालिका यांच्या माध्यमातून जी विकास कामं जी आहेत, उदाहरणार्थ ठाण्याचं रेल्वे स्टेशन मल्टी मॉडेल हब या ठिकाणी आपण ते डेव्हलप करतो आहे। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तुमचं नवीन असं ऐतिहासिक स्टेशन या ठिकाणी तयार होते। आरोग्य खात्याच्या जागेवर मेंटल हॉस्पिटल येते। तुमचं नवीन स्टेशनाचं काम त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आणि त्या कामालासुद्धा सुरुवात झाली असेल। दिघा स्टेशन नवी मुंबईतलं तयार झालेलं आहे। मीरा भाईंदरमध्ये मीरा रोड आणि भाईंदर स्टेशन हे अद्ययावत करण्याचं काम चालू आहे। या ठिकाणी विविध कामं गेल्या 10 वर्षामध्ये केलेले आहेत, म्हणून मला नक्की खात्री आहे या ठिकाणची मीरा भाईंदरची जनता असेल, ठाण्यातली जनता असेल किंवा नवी मुंबईतली जनता असेल, ही नक्कीच या ठिकाणी परत तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मला देईल।